नमस्कार विद्यार्थी मित्र हो. जीवनामध्ये शिक्षकाचं गुरुचं ऐकलं तर भलं होते आणि जर आपण शिक्षकाचं गुरुचं ऐकलं नाही तर जीवनामध्ये कसं वाईट घडते याची एक मी बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. दुनियामध्ये तुम्हाला असे बरेचसे सापडतील, शिक्षकांनी सांगितलं आहे पण मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून आज मी इथं आहे. पण दुनियामध्ये असा एकही सापडणार नाही मी शिक्षकाचं ऐकलो आणि आज मी वाया गेलो. शिक्षकाचं ज्यानं ऐकल, गुरूंचं ज्यानं ऐकल तो जीवनात पुढेच जाणार आहे. असाच गुरुजी सांगतात की आपल्या आश्रमातला हौद पाण्यानं रिकामी झालेला आहे पाण्याचा, आणि आपल्याला पाणी गरजेचं आहे. 1 किलोमीटरवर एक नदी आहे आणि त्या नदीमधलं पाणी आपल्या हौदामध्ये भरायचं. बरेच विद्यार्थी जातात, कोणी हंडा घेतो, कोणी घागर घेते, कोणी कळशी घेते. आपापल्या परीनं त्या आश्रमापासून दूर असणाऱ्या नदीचं पाणी आणून तो हौद भरतात. संध्याकाळी गुरुजी येतात आणि विचारतात, तो हौद भरला का? विद्यार्थी म्हणतात, हो सर आम्ही भरला. कोणी सांगतो आम्ही घागरीनं आणलं, कोणी सांगतो आम्ही कळशीनं आणलं, कोणी सांगतो आम्ही बादलीनं आणलं. गुरुजी सांगतात, आता तो पाण्यानं भरलेला हौद त्याच घागरीनं, त्या कळशीनं, त्या आणलेल्या बकेटानं, त्या बादलीनं तुम्ही तो हौद खाली करून टाका. आजकालच्या सामान्य विद्यार्थ्याला प्रश्न पडतो, जर खाली करायचंच होतं तर भरला कशासाठी? आणि भरलंच होतं तर खाली कशासाठी करायचं? पण ही प्राचीन गोष्ट असल्यामुळं त्यावेळेचे विद्यार्थी काही विचार करत नव्हते आणि गुरुजी सांगेल तसं वागत होते. गुरुजी सांगितलं तर हौद रिकामी करून टाकलं. पुन्हा गुरुजी सांगतात, उद्या सकाळी आपल्या आश्रमामध्ये दुर्ड्या आहेत, त्या दुर्ड्या घ्यायच्या, नदीवर जायचं आणि तिथून पाणी आणून पुन्हा हौदात भरायचं. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, दुर्डी तुम्हाला आम्हाला माहिती आहे, बांबूच्या लाकडानं बनवलेली दुर्डी, त्याला हजारो छिद्र असतात आणि त्याच्यातून पाणी कसं भरायचं? पाणी भरायची नदी तर 1 किलोमीटर अंतरावर आहे, तिथून पाणी आणेपर्यंत त्या दुर्डीमध्ये पाणी राहणार नाही. पण गुरुजींनी सांगितल्यावर शिरसावंदे मानणारी ते विद्यार्थीगण नदीवर जाऊन दुर्डीवर पाणी आणण्याचा प्रयत्न करतात, पण ते दुर्डीभर पाणी आश्रमापर्यंत कधी पोहोचत नाही. त्या अनेक विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी उरतात आणि 3ही विद्यार्थ्यांनी आटोकाट त्या दुर्डीभर पाणी भरून आणण्याचा प्रयत्न करतात. 1 तास झाली, 2 तास झाली, 3 तास झाले, तरीही त्या दुर्डीत पाणी काय राहत नाही. त्या नदीतलं पाणी भरल्यावर 5 मिनिटाच्या अंतरावर येईपर्यंत त्या दुर्डीतलं पाणी समाप्त होऊन जाते. पण काही वेळानं गेल्यानंतर त्या बांबूचा एक गुणधर्म आहे, जितका वेळ बांबू पाण्यामध्ये ठेवाल जितका वेळ बांबू पाण्यामध्ये ठेवाल तो बांबू पाणी शोषण करतो आणि फुगत जातो. त्या दुर्डीचंही असंच आहे. 3-4 तासानंतर त्या दुर्डीचे बांबूचे जे लाकडं आहेत ते फुगून जातात आणि जे छिद्र आहेत ते भरून जातात. मित्र हो, ते 3ही विद्यार्थी त्या दुर्डीनं हौदाचं पाणी भरतात, कारण त्या दुर्डीचे जे असणारे छिद्र आहे ते पूर्णपणे मिटलेले असतात, पाणी गळेनासं होत असते. दुपारच्या वेळेला गुरुजी विचारतात, किती जणांनी दुर्डीतून पाणी भरून आपला हौद भरलेला आहे? ते आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांची मान खाली गेलेली असते आणि स्वाभिमानानं हे 3 विद्यार्थी उभे असतात. मित्र हो, जीवनातही असंच आहे. गुरुजी सांगतात याच्या मागं काहीतरी तात्पर्य असते. गुरुजी सांगतात याच्या पाठीमागं काहीतरी सखोल ज्ञान असते, विचार असते. म्हणून
माणसाने आयुष्यामध्ये गुरुजीचं ऐकावं, गुरुजी सांगल तसं वागावं, गुरुजीनं दिले तो होमवर्क करावा, अभ्यास करावा. जो माणूस गुरुजीचं ऐकत नाही तो जीवनात वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माणसं शिक्षकांचं गुरुजींचं आपले ऐकतात ते यशाचा शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.